कणकवली शहरात जिल्ह्यात वाडी वस्त्यांमध्ये सोमवारी रात्री ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक रोंबाट मारत होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वत्र होळी रे होळीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले। युवकांचा जल्लोष, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिभाव यामुळे सणाला विशेष रंगत आली होती। आंबा, फणस, सावर अशा झाडांची होळी गावचा चव्हाटा, देऊळ, मांड अशा ठिकाणी रात्री उभारण्यात आली। यानंतर विधिवत पूजन करत उपस्थितांना लाडू किंवा प्रसाद म्हणून खोबरे, गुळ वाटण्यात आला। यावेळी अबालवृद्धांनी बोंब मारत होळी उत्सव साजरा केला, तर काही ठिकाणी मंगळवारी दुपारी हा होळी उत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेतील झेंडा चौक येथे गाव होळी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला। होळी पेटवत बोंब मारत होळी उत्सव पार पडला। यावेळी गावचे गावपुरुष, मानकरी, पेटकरी मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारंपरिक विधी, पूजा अर्चा आणि सामाजिक एकोपा या निमित्ताने पाहावयास मिळाला। अहंकार, अन्याय आणि दुष्ट प्रवृत्तींचा अंत म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय अशा भावनेने या होळी उत्सवाकडे पाहिले जाते। पुढील 15 दिवस ठिकठिकाणी होळीनंतरचे तळ कोकणातील शिमगोत्सवातील खेळ, पालख्या, मंदिरात जागर व देवतरंगासमोर गाराणी असे आदी कार्यक्रम केले जातात। या उत्सवामध्ये संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून यामध्ये एकोप्याचा आणि परंपरेचा संदेश देणारा हा सोहळा नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागाने भक्तिभाव व जुन्या पिढी संस्कार या निमित्ताने जोपासले आहेत। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।